महाराष्ट्राची जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मी वंदन करतो। आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, युवा सेना प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, आता सर्वांचं नाव घेऊन मी तुमचा वेळ घेत नाही कारण नाश्ता तयार आहे। गेल्या 2 तासापासून आपण हे सगळं मंथन ऐकताय। 23 तारखेची बैठक आमची झाली आणि 23 तारखेच्या बैठकीत 21 तारखेची 20 तारखेची बैठक आपली झाली महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्याची, आणि त्यामध्ये आजच्या मेळाव्याची घोषणा आपण त्या ठिकाणी केली। पण रात्री आम्हाला पुन्हा तातडीनं मुंबईला जायला लागलं। पराग गुरुदेव म्हणे भाऊ मी येतो। मी म्हटलं पराग भाऊ तुम्ही इथं थांबा, आपण असंख्य कार्यकर्त्यांना सांगितलं आहे मेळाव्याची तयारी झाली पाहिजे, आपले जुने नवे सगळे कार्यकर्ते येणार आहे, आणि म्हणून सर्वप्रथम मी शाबासकी देतो पराग गुरुदेवला की आजचा मेळावा अत्यंत सुंदर असा या ठिकाणी गेला। अनेक गोष्टीचं मंथन या ठिकाणी झालं, अनेक गोष्टीच्या कोण काय केलं, आम्ही किती केलं, तुम्ही किती केलं, परंतु गेल्या 3 महिन्यापासून ही गोष्ट खरी आहे, हे दिनेश भाऊ कबूल करतील, हे सुधीरही कबूल करेल की 3 महिन्यापासूनच्या पूर्वी म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून वर्षभरापासून आपली जी फिल्डिंग मुंबईमध्ये लागायला पाहिजे होती ती त्या पद्धतीत दाने पाटील लागली नाही। जेव्हा मी यामध्ये सामील झालो तेव्हा मी अशी आखणी केली आणि भेटणं लागणं सुरू झालं आणि सगळ्यांच्या भेटी गाठी सुरू झाल्या। पहिल्या दिवसपासून माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांची आमची मातोश्रीवर भेट झाली। विनायक राऊत त्या ठिकाणी होते, अरविंद सावंत त्या ठिकाणी होते, सगळ्या विषयावर चर्चा झाली, सगळ्या विषयावर म्हणजे खर्चापासून तर सगळ्या विषयावर चर्चा झाली आणि हे ठरवण्यात आलं कोणत्याही परिस्थितीत अमरावतीची जागा ही इतरांसाठी सोडण्यात जाणार नाही, अमरावतीच्या जागेवर आपला हक्क आहे आणि आपणच येणार। त्यानंतर अमरावतीत आलो, पराग गुरुदेवने अमरावतीत मेळावा घेतला, महानगराचा मेळावा आमच्या सर्किट हाऊसवर झाला, सर्किट हाऊसवर मेळावा झाला, त्याच्यात पुन्हा मेळावा केला आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी आम्ही मुंबईत पोहोचलो। प्रत्येकानं ही बाजू त्या ठिकाणी लावून धरली, पण लक्षात ठेवा की कोणीतरी एखादा काढेल नक्की असतो। काही माणसं असे असतात का त्यांना चांगलं मावलं जात नाही, काही जण असे असतात का ते कुठं लावायचं, आणि एका बाजूनं माननीय पक्षप्रमुख, एका बाजूनं माननीय अनिलजी देसाई सचिव, एका बाजूनं माननीय विनायकराव राऊत, ही सगळी मंडळी अमरावतीची जागा आपल्यालाच मिळाली पाहिजे अशी बाजू घेत असताना कोणीतरी माननीय साहेबांच्या कानात चुकीचा संदेश देत होते। शांभो खरी गोष्ट आहे की नाही? चुकीचा संदेश सांगतो सगळं, थांबा, बसा ना खाली, बसा खाली। आणि आम्ही कारण ही सवय आम्हाला खूप वर्षापासून पडली। प्रकाश भातसाखरेच्या उमेदवारीचा विषय धाने पाटलाला काढला,
प्रकाश बासाकरेच्या उमेदवारीच्या वेळेसही दुसऱ्याला उमेदवारी मिळाली होती दाने पाटील. प्रकाश बासाकरेच्या वेळेसही दुसऱ्याला उमेदवारी मिळाली. मी आणि श्रीकांत देशपांडे तातडीने जाऊन भिडलो आणि ते उमेदवारी बदलून प्रकाश बासाकरेसाठी करून आणली. काड्या होतात. मी जेव्हा लोकसभेच्या उमेदवारी मागत होतो तेव्हा माझ्याही विरोधात काड्या होत होत्या. डॉक्टर बरोबर आहे ना, धरण पडोळे, माझ्याही विरोधात काड्या होत होत्या. मोर्चेच्या मोर्चे जात होते, एकमेकाला सांगत होते. काय काय सांगावं, अनंत गुडे म्हणून दारू पिऊन पडते. भाऊ 15 वर्ष झाले मी खासदार होतो. या जिल्ह्यातला एखाद्या कार्यकर्त्यानं उभं राहून सांगावं की मी एखाद्या गावात रात्री दारू पीत बसलो आहे म्हणून, किंवा एखाद्या संकट सोडून. अनेक कार्यकर्ते होते, रात्र फिरत होतो. मला असं वाटतं की माझ्या एवढा फिरणारा खासदार या जिल्ह्यात झालाच नाही. माझ्या नंतर शिवसेनेचे खासदार झाले 10 वर्ष. त्याने आमदारही केला आपला पुत्र, पण फिरला मात्र नाही. फिरला नाही. आजही लोक त्याच्यामुळे आठवण काढतात. आणि दुसरी आणखी गोष्ट सांगतो का, जेवढी कामं हे शिवसेनेचे आमदार, मग ते दाने पाटील असो, संजय पाटील असो, प्रकाश बासाकरे असो आणि मी खासदार असो, जेवढी कामं आमच्या कारकिर्दीत या जिल्ह्यामध्ये झाली तेवढी कामं पुन्हा या जिल्ह्यामध्ये झाली नाही. लक्षात ठेवा. 200 कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना झाली दर्यापूरची. अरे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून खाऱ्या पाण्याचा पट्टा होता, पाणी मिळत नव्हतं. पण कोणीही हा प्रयत्न केला नाही का त्या ठिकाणी लोकांना पिण्याचं गोड पाणी मिळालं पाहिजे. आता अनेक जण म्हणतात की ते भाजपमध्ये गेलेल्या आमदाराचं फळ आहे म्हणून. अरे तो तर भयान होता राजू. 8 पासच होता, काही समजे नाही. 90 मध्ये ते आमदार झाले, 96 ला मी झालो. 90 मध्ये ते आमदार झाले, 96 पर्यंत काहीच नव्हतं. 96 मध्ये मी खासदार झाला तर त्यांना सांगितलं की भाऊ हा शहाणू धरण आहे. हे शहाणू धरण 300 मीटर आहे. या 300 मीटरच्या धरणावरून जर पाणी सोडलं तर 150 किलोमीटर पर्यंत पाणी जाऊ शकते. असं होते का? मी म्हटलं असं होते. आणि जर आपण पाईपलाईनला ते जर पाणी आणलं तर दर्यापूरच्या प्रत्येक गावात गोड पिण्याचं पाणी मिळू शकते. काही सांगतो म्हणे. म्हटलं असं होते. बगल इलेक्ट्रिकचं हा म्हटलं बगल इलेक्ट्रिकचं. गेलो आम्ही. संजय नावाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते. संजय नावाच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला दाखवलं प्रकल्प. ते म्हणे हो. पुढे म्हणते म्हणे ते बरोबर आहे हो म्हणे. जर 300 मीटर आहे तिथून जर पाणी आपण आणलं तर आपण पाणी घेऊ शकतो. मग आम्ही आज सगळा प्रस्ताव घेऊन मनोहरशीकडे गेलो. ते मुख्यमंत्री होते. मनोहरशी म्हणे अनंतराव तुम्ही खासदार झाले म्हणे, पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले म्हणे. मी म्हटलं साहेब बरोबर आहे ना, पहिल्यांदा झालो, पण मी अमरावती जिल्ह्याचा भूगोल शिकलो आहे. MA झालो. अमरावती जिल्ह्याचा भूगोल शिकलो. अमरावती जिल्ह्याचं वातावरण माहीत आहे. आमच्यावर विश्वास ठेवू नका. एखादी एजन्सी तुम्ही अपॉइंट करा आणि त्या एजन्सीचे रिपोर्ट घ्या. ठीक आहे, मी पुढच्या आठवड्यात मीटिंग लावतो. पुढच्या आठवड्यामध्ये मीटिंग लावली आणि रामचंद्रन नावाचे सचिव होते आणि ते हैदराबादची कंपनीला काम दिलं सर्वेचं. आणि हैदराबादच्या कंपनीला 10व्या दिवशी रिपोर्ट सादर केला की जर पाईपलाईनला पाणी जर सोडल्या गेलं तर 200 गावामध्ये पिण्याचं पाणी आपण पोहोचवू शकतो. मनोहरशीनं रिपोर्ट पाहिला आणि ताबडतोब 25 कोटी रुपये दिले. 200 कोटी रुपयाची योजना झाली. दर्यापूरची मंडळी या ठिकाणी अनेक जण असतील. सुनील डिके या ठिकाणी आहे. 200 कोटी रुपयाची योजना. मनोहर जोशीचं सरकार बदललं. नाना नाणे मुख्यमंत्री झाले. पैसे नव्हते. आम्ही केंद्रामध्ये गेलो. केंद्रामध्ये प्रमोद महाजनच्या मागे लागलो.
आणि तिथून पैसे आणून दर्यापूरची 200 कोटी रुपयाची 156 गावं आणि 2 शहराची योजना आपण पूर्ण केली. इतके मोठी कामं ती त्या काळामध्ये. जेवढा हा धरणाचा सगळा सातपुड्याचा परिसर दिसतो, प्रत्येक नदीवर धरण त्या काळात उभं झालं. त्याच्यानंतर मंजूर झालेलं पेढी अजूनही पुढं होत नाही. हे बया खासदार होती आणि हा बुवा आमदार होता. पेढीचं काही करू शकली नाही. लक्षात ठेवा, काही करू शकली नाही. आणि म्हणून जी कामं झाली ती शिवसेनेच्या आमदार खासदारांनी केली. ही बाजू देखील अत्यंत ताकदीनं मुंबईमध्ये मांडण्यात गेली. अशाही काळामध्ये आमच्यात विरोध झाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही सांगून दिलाय, शेवटला वाक्य बोलतो आणि शेवटला पारिग्राफ बोलतो आणि संपवतो कारण वेळ झाला. आम्ही सांगून ठेवलाय, बयाचे हाल होऊन राहिले. सुधीर, जसं तू आज सांगितलं, जो मातूसी से लढेगा वो मिट्टी में मिल जाएगा, जो मातूसी से टकराएगा वो मिट्टी में मिल जाएगा. धावून राहिले तिकीटसाठी, मरमर करून राहिले, पदर पसरून राहिली. हा, तो आपला दुपट्टा घेऊन धावून आला मुंबईत. फडणवीस, मोदी, शहा, नड्डा, घे रे बाबू पट्टा, घे रे बाबू. मोदी, शहा म्हणतो, तिथं हनुमान चालीसा म्हणशील, घेणारे बापू पेणारे चहा. आता कोण करतं की आहे. आणि ज्यानं मातोश्रीला वाईट नजरेनं पाहिलं, आजपर्यंतचा इतिहास आहे. माननीय मनोहर जोशी विरोधी पक्ष नेते होते 90 मध्ये आणि 12 आमदार फुटले छगन भुजबळच्या नेतृत्वात. 12 आमदार फुटले, शिवसेनेचे आमदार कमी झाले, मनोहर जोशींचं विरोधी पक्ष नेतेपद गेलं. त्या 12 पैकी फक्त भुजबळ दिसले, बाकीचे गायब झाले. नारायण राणे फुटला, नारायण राणे सोबत 12 जण गेले. 12 जण 11 गायब झाले. हे चिव 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 2 जण ओरडत असतो, काय करून काय नाही. रोज जॉब केल्याशिवाय काही भेटत नाही. मोदी केल्याशिवाय. राज ठाकरे गेला, काय झालं हाल, काय झाला हाल. 20 वर्ष बाहेर राहून आमदार निवडून आणू शकला नाही. आता त्या कमळाबाईच्या साडीच्या खाली लपासाठी गेला. त्यामुळे मातोश्रीशी जो गद्दारी करायचा प्रयत्न करत, त्याला त्याची जागा दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि अमरावतीच्या जागेबाबतीतही ज्यानं कोण विष कालवण्याचा प्रयत्न केला, त्याला देखील अमरावतीचा शिवसैनिक पाहून घेतल्याशिवाय राहणार नाही. नाव जाहीर करायची जेव्हा वेळ येईल तेव्हा जाहीर होतील, लक्षात ठेवा. पण आज पुन्हा आणखी एक गोष्ट सांगतो. या ठिकाणी सांगतो, दिनेश बुबला काही हाऊसने निवडणूक लढवण्याची काही गरज नाही. लढलीच पाहिजे म्हणून नाही. हा माणूस रात्रंदिवस काम करत राहते, काही व्यवसाय करत नाही, धंदा करत नाही, स्वतःचं दुकान नाही, स्वतःचा पानठेला नाही. सकाळी पासून उठल्यापासून आपलं दवाखाना पाय, रक्त पाय, यू पाय, क्यू पाय हेच करत राहते. त्यामुळे तो आमदार झाला काय, खासदार झाला काय, नाही झाला काय. परंतु जर बया उभी राहत असन, सुनील भाऊ, बया जर उभी राहत असन तर तिच्या विरोधात दिनेश बुबच उमेदवार पाहिजे. कारण ज्या बबला बबलीनं मातोश्रीवर जाण्याचा प्रयत्न केला, ज्या बबला बबलीनं उद्धव साहेबांच्या विषयी वाईट बोलण्याचा प्रयत्न केला, त्या बबला बबलीला ठेचून काढण्याची जबाबदारी हे शिवसैनिकांची आहे. ही शिवसैनिकांची आहे.
माननीय उद्धव साहेबांना मी या ठिकाणून सांगणार आहे की साहेब, तुमचा आदेश आम्ही शिरसावंत मानणार आहोत. तुम्ही जी जबाबदारी आमच्यावर सांगाल, ज्या पद्धतीची सांगाल, ती जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं पार पाडू. महाविकास आघाडीचा उमेदवार असला त्याचंही काम आम्ही निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे करू. पण साहेब, आमची हात जोडून विनंती आहे की बबलीला जर गाडाचं असेल तर शिवसेनेचाच शिलेदार पाहिजे. बबलीला जर गाडाचं असेल तर शिवसेनेचा शिलेदार पाहिजे. आणि बबलीला जर उमेदवारी मिळाली, सगळ्याचा विरोध आहे. बबलीला सगळ्याचा विरोध आहे. त्यांच्या पक्षातून विरोध आहे, त्यांच्या नेत्याचा विरोध आहे, त्यांच्यातला कार्यकर्त्याचा विरोध आहे, जय श्रीराम म्हणणाऱ्या भक्तांचा विरोध आहे, सगळ्यांचा विरोध आहे. एवढं करूनही जर बबलीला उमेदवारी जर दिल्या गेली तर आमचा दिनेश भाऊ उभा ठाकल्याशिवाय राहणार नाही, ही घोषणा देऊन या ठिकाणाहून जायचं आहे. सुधीर सूर्यवंशी 1.5 वर्ष झाले संपर्क प्रमुख आहे, पण सुधीर भाऊ असा मिळावा लागला नाही. असे जर कार्यकर्ते जर एका ठिकाणी मिळावे जर लागले असते तर आज जे कष्ट घेण्याचं काम पडते ते पडलं नसतं, ते पडलं नसतं. मला अनेकांचे फोन आले, दिनेश भाऊला ऐकलो, मुंबईत आम्ही गेल्या 2 महिन्यापासून जाणं येणं, अनेकांचे फोन आले. अनेकांच्या फोनवर, भाऊ ताईनं आपलं काम केलं काय, मग तुम्ही काय एवढे मळमळ करून राहिले. म्हटलं नाही, शिवसेना आपला पक्ष आहे, शिवसेना आपली आई आहे, शिवसेना आपली आई आहे. आज आपण एवढ्या मोठ्याने या ठिकाणी बोलतो ते माननीय शिवसेना प्रमुखांना आपल्यावर दिलेले आशीर्वाद, त्याच्यामुळे आपण इथं बोलतो. आणि शिवसेनेसाठी कोणत्याही प्रकारची कोणत्याही भविष्याची बळी जायचं काम पडलं, सगळ्या गोष्टी बाजूला सारून माझा शिवसैनिक हा महत्वाचा आहे, माझी उमेदवारी महत्वाची आहे. आणि त्यासाठी जाणीवपाणी तुम्ही म्हणता शेवटच्या क्षणापर्यंत आपण लढणार आहोत. लक्षात ठेवा, ही युद्ध आहे, लढाई आहे, हे युद्ध आहे, लढाई आहे. एखादा जिंकणाऱ्या सेनापतीच्या घोड्याला जर खिळा ढिला झाला तर सेनापतीचा घोडाही वाकडा तिकडा होऊन झेंडा एखाद्या वेळेस खाली पडू शकतो. परंतु युद्धासाठी ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी पुन्हा तपासून आम्ही या कामामध्ये लागलो आहे. आई भवानी जगदंबेचा आशीर्वाद, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानं अमरावती लोकसभेची उमेदवारी ही शिवसेनेच्या कोठ्यात आल्याशिवाय राहणार नाही. या दृष्टिकोनाचे प्रयत्न टोकाचे आपण करणार आहोत. शेवटी यश देणं न देणं त्या आई भवानीच्या हातात आहे. त्यासाठी आपण प्रार्थना करूया. तुमची ताकद आम्हाला त्यांनाही सांगायचं आहे, सहकारी पक्षांना, आम्हाला सहकारी पक्षांनाही सांगायचं आहे की ताई साहेब हात जोडतो, उमेदवार वेगळा पाहिजे. ताई साहेब हात जोडतो, उमेदवार वेगळा पाहिजे. मी लढलो निवडणुका, मला माहित आहे काय होत असते. मी लढलो आहे निवडणुका, काय होते मला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे विचार करण्याची गरज आहे. ते विचार सतत विवेकबुद्धीनं तेही करतील अशा प्रकारची त्यांना विनंती करून अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी आले, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करून मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.